नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे. मी आणि आरू आता उठलोय, फ्रेश झालोय, देवपूजा झाले. चहा मी आता आल्यावर पिणार आहे. आधी आम्ही खाली जातोय आणि खाली जाऊन बाजरी पसरवायचे. ऊन आलेलं आहे. बाजरी एकदम नव्हती काढली, कारण थोडी-थोडी काढून उन्हाला लावून ती करून परत नंतरला थोडी काढत होते, असे चालले होते. म्हणून आधी जी बाजरी झाली ही परत आणलेली आहे. ती आता उन्हाला लावतोय. मी आणि आरू आता आलोय घरी. बाजरी उन्हाला लावून झाली आणि आता आम्ही चहा पिणार आहे. चहा पिली नव्हती. तर चहाला ठेवते. चहाला ठेवून झालं की गरम पाणी आधी पिऊन घेतलं आणि आरूचं आपलं मधी-मधी काहीतरी चालू आहे, मला हे दे, ते दे. तिला कलर करायचं होतं म्हणून तिला कलर बुक दिली आणि तिला ते कलरच्या चॉकचा डब्बा निघत नव्हता म्हणून तिला तो खोलून दिला आणि तिचं तिकडं कलर करायचं चालू आहे. इथे मी पण गरम पाणी भरून ठेवते, कारण की दुपारी परत पसरवायला जावं लागतं कंस किंवा मग झाकायच्या टायमाला जावं लागतं. मग ते कूस जाते आणि घसा खवखवतोय. म्हणजे आले की पटकन गरम पाणी पिता येईल म्हणून मी गरम पाणी करून ठेवते. आणि आता मस्तपैकी चहाचा आनंद घेणार आहे. चहा पिल्यावर एकदम बरं वाटतं, मस्त वाटतं आणि चहा पिताना मला कोणी सारखं बडबड केलेलं आवडत नाही, म्हणून आरूला तिथं बसवलं आणि मी निवांत आता चहा पिणार आहे. तरी ती आलीच मधी-मधी करायला. मग तिला ते चॉकलेट दिले. ते चॉकलेट तिच्या डॅडाने तिला आफ्रिकेवरून आणलेले आहेत. मग तिला खात बस म्हणले एका साईडला आणि मला आता चहा पिऊ द्या आणि मला डिस्टर्ब करायचं नाही म्हटलं. मग ती बोलली ठीक आहे. म्हणून ते हसायला लागले. आज भाजीला कारलं, सुकं कारलं आणि सुक्याची आमटी करणार आहे. ही चुका बघा मी 2 दिवस झाले नीट करून ठेवलेली आहे आणि पिशवीत घालून ठेवली होती. तुम्हाला सांगितलं होतं ना, पिशवीत घालून ठेवलं की पाणी सुटत नाही. भाजी जरा वर खाली करायची, म्हणजे झोपायच्या टायमाला पण एकदा वर खालची वर करून ठेवायची, म्हणजे पाणी सुटत नाही रात्रभर. आणि सकाळी पण एकदा आपल्याला 2 दिवसांनी करायचं असेल, एकदा तसंच करून ठेवायचं सकाळचं पण, म्हणजे सुक्क राहते, व्यवस्थित राहते. आणि आता ही भाजी पाणी ओतून एका साईडला ठेवते आणि कारल्याची पहिली भाजी करून घेते. कारलं बारीक करून मीठ टाकून मी साईडला ठेवणार आहे 10-15 मिनिटं. कारण तसं केल्यामुळे कारल्यातला कडूपणा कमी होतो. तुम्ही पण हे करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचं परत ते तुम्ही नेहमी कारलं करता कडू होतं का? असं केल्यावर कडू होतं की नाही ते सांगा मला. कारलं ठेवलंय साईडला आणि आता भाजी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि नंतरला धुवून झाल्यानंतर गरम पाणी करून त्या गरम पाण्यात ही भाजी टाकणार आहे आणि त्यामध्ये मटकीची डाळ टाकणार आहे थोडी आणि ती जरा शिजू देणार आहे. हा नारळ घरात फोडलेला आहे, म्हणजे देवाला वगैरे फोडलेला आहे. मग ते वल्ला नारळ असतो तो कापून बारीक उन्हाला लावला ना, मग ते एकदम सुक्का होऊन जातो आणि मग तो आपण मसाल्यासाठी वापरू शकतो. मग तोच नारळ आहे तो मी धुवून आता घेतला आणि ही कोथिंबीर पण मी मिठाच्या पाण्यात ठेवले. त्यामुळे ती 2-3 दिवस राहते आणि पाहिजे त्या टायमाला अशी नीट करून घेते. मसाला सुकं खोबरं, जिरं, कोथिंबीर आणि लसूण टाकते आणि आता भाजी पण मी शिजायला टाकली आणि ती भाजी शिजली की नाही कसं समजायचं? ही चुक्याची भाजी आहे. चुक्याच्या भाजीचा कलर बदलतो लगेच. मग ती लालसर अशी होऊन जाते. मग ती तशी पूर्ण झाली की मी गॅस बंद केला आणि ती पण भाजी म्हणजे मिक्सरला वाटून घेते, बारीक पेस्ट करून घेते. आता हे वाटण करून झालेलं आहे. मी आता कालवण करणार आहे चुक्याचं. त्याला मी आता फोडणी देते. तेल टाकून तेल चांगलं तापलं की त्यात मसाला भाजून घेते, परतून घेते आणि त्यातच चटणी टाकून परतून घेते. म्हणजे तिखटपणा पण येतो आणि कालवणाला कलर पण चांगला येतो. जे वाटण केलं होतं त्या वाटणमधला थोडा मसाला मी ठेवला होता. नंतरला कारल्याला फोडणी देणार होती. मग तेल तापल्यानंतर लसूण थोडा लालसर भाजून घेतला, मिरची टाकली आणि मग ते वाटण टाकलं. आणि नंतरला कारल्याच्या फोडी टाकल्या आणि थोडं हलवलं आणि त्यानंतर कूट टाकला आणि कारलं शिजण्यासाठी झाकून ठेवलं 10-10 मिनिटं बारीक गॅसवर, मीडियम गॅसवर. आणि ते कारलं शिजतंय तोपर्यंत आरूला भूक लागली होती. अजून चपात्या केल्या नव्हत्या. मग ते पोमोग्रेनेट होतं घरामध्ये. ती मला म्हणते मला पोमोग्रेनेट दे खायला. मग तिला तिला दिलं डाळिंब खायला. ती बसली डाळिंब खात. तर मी आता भाकरी करून घेते. भाकरी सुद्धा करून झाल्या माझ्या. मग आता ह्या दोघींना मी खाली पाठवणार आहे, कारण मला केर काढायचं आहे आणि केर काढताना त्या सारख्या मध्ये-मध्ये येत असतात, मस्ती करतात. मग त्यांना म्हटलं तुम्ही खाली जावा. तर अहिल्याची केस जरा मोठी झालीत म्हणून ती सारखी हात लावत होती, डोळ्यांवर येत होती. मग तिला म्हटलं थांब तुझा बो बांधून देते. तर तिला मस्तपैकी आता बो बांधून दिला आणि ती खुश झाली बघून. हसायला लागली, छान आहे म्हणायला लागली. मग ती खुश झालेलं बघून आरू पण म्हटली, किती छान आहे, मस्त आहे. मग मी त्यांना म्हणवते नारळाचं झाड आलं अहिल्याच्या डोक्यावर. तर मग आरू म्हणते तिला बांधले मग मला का नाही, माझ्या पण डोक्याला बांध, म्हणून तिची मस्ती चालली, हट्ट करायला लागले मला. तू मला आत्ताच्या आता बांधून दे. मी म्हटलं अगं तुझी केस छोटी आहेत, नाही जमत, नाही येत. तर तिचं एक नाही दोन नाही, मला पण बांधायचंच आहे म्हणून हट्ट करायला लागली. मग तिला म्हटलं थांब बांधून देते. मग तिचं हे बांधायला लागले. तर ती किती खुश झाले की मला पण बो बांधणार म्हणून. तर मग तिचा बो बांधून दिला आणि ती खुश झाली.
आणि ती म्हटली आहे मला एवढंसं छोटूसं कसं का? मी म्हटलं अगं तुझी केस छोटे आहेत ना, तू बेबी आहे ना. दोघी पण जाम खुश झाल्या आणि पळत पळत खाली गेल्या खेळायला. मग त्या खाली गेल्यावर झाडू मारायचा होता, पण म्हटलं आधी तिला चारते, परत ती झोपेल, परत खाणार नाही, म्हणून आधी तिला चारून घेतलं. आणि मग मी पण जेवून घेतलं आणि मग ती झोपली सुद्धा जेवायच्या आधीच. आणि मग आता म्हटलं ती झोपले तर घर आवरून घेऊया. मग आता लागते कामाला, ती झोपले तोपर्यंत आवरून घेते. आणि या घरामध्ये अशा बारीक जाळ्या लागत असतात, सारख्या लागत असतात, पण मी झाडू मारायच्या टायमाला मला कुठं जाळी दिसली की मी ते आवर्जून काढते. त्यामुळे घर स्वच्छ राहतं आणि दिसायला पण कोण बाहेरनं अचानक आले की घरात जाळ्या वेळा दिसत नाही, म्हणून घर बघून जरा खुश पण होतं स्वच्छ ठेवले म्हणून. म्हणून झाडू मारायच्या टायमालाच मला जिथं कुठं जाळी दिसेल ती मी काढून घेते. जिथे जिथे दिसत होतं ते काढून घेतल्या जाळ्या सर्व आणि आता झाडू मारून घेते, म्हणजे जरा घर स्वच्छ होईल. मग कामाला गाठ घालते. अजून कपडे भांडी करायचे. आता झाडू मारून झाल्या, म्हटलं आता भांडी घासून घ्यावी, अजून झोपलेलीच आहे. भांडी पण आवरून घेतली आणि कपडे पण धुवायला लागले. आता कपडे पण धुवून झालेत, पिळून घेते, म्हणजे मला बाकीची कामं करायची, आज लय काम आहेत. आता सर्व कामही झाले, मस्तपैकी फ्रेश सुद्धा झाले. आणि आता फ्रेश झाले, अजून आरू काही उठली नाही. आणि आता सासऱ्यांचा फोन सुद्धा आलाय, तर आता मी परत खालीच चालले, कारण की कणसं झाकायचेत, आभाळ आल्यासारखं वाटतंय. कणसं झाकून झाली, आता मी जाणार आहे वर. आईला मोबाईल बघून मला बाय बाय करायला लागले, कारण तिला वाटतं मी फोटो काढते, व्हिडिओ काढते, म्हणून ती बाय करायला लागले. मग तिला म्हटलं हो बाय. म्हटलं जायच्या आधी कपिला देशी खायला आमच्या भेटते आणि मग जाते. त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि मग मी जाते वर आता, कारण कधीही खाली आले की त्यांच्या डोक्यावरून हात फिरवल्याशिवाय मला काही बरं वाटतच नाही. आणि त्या पण लगेच मी आलेला बघून लगेच मान हलवतात किंवा गोंजरण्यासाठी मान पाक डोकं खाली करतात, जमिनीला टेकवतात. म्हणून आधी त्यांना भेटली आणि मग आले वर. आरू काय अजून आमची उठली नाही, म्हटलं आता चहा बनवते ती उठूस पर्यंत. आणि चहाला सुद्धा ठेवलं मस्तपैकी. आता चहा शिजतोय, तोपर्यंत तिला उठायच्या आधी तिच्यासाठी काय ते खायला बनवावं लागणार आहे. म्हणजे यासाठी आता मी भातच बनवणार आहे, कारण की ती नुसतीच भात खाते, डाळ भात खायला मागत नाही. डाळ बनवली तरी ती खात नाही, म्हणून म्हटलं आता भात शिजायला टाकावं ती उठायच्या आधी, म्हणून भात आता शिजवायला घालते. चहा प्यायच्या आधी मस्तपैकी गरम गरम पाणी पिते, जरा घसा शेकतोय. आता मस्तपैकी चहाचा आनंद घेते, शांतपणे चहा पिते. आमची आरू मॅडम पण उठले, तिला बसवल्या आता साईडला. तिला म्हटलं मला चहा पिऊ दे, आणि ती बसली साईडला, तोपर्यंत चहा पिऊन घेते, भांडी लावून घेते. बाहेर पाऊस चालू झाला आहे आणि 2-3 दिवस झाले कपडे पाऊस असल्यामुळे ना कपडे घडी करून ठेवलीच नाही. परत सकाळी ऊन येतं त्या टायमाला परत ते आदल्या दिवशीचे कपडे सुकायला टाकते आणि व्यवस्थित जर 2 दिवस कपडे सुकवते आणि जरा सुकल्यासारखे वाटले ना मगच घडी करून ठेवते. आता ते कपडे सुकले होते, मग ते घडी करून ठेवले आणि आता लादी पुसून घेते. बाहेर आभाळ आल्यामुळे खूप घरामध्ये अंधार पडलाय, काळोख झालाय, आणि म्हणून मी आता घरामध्ये लाईटी लावल्यात, नाही तर संध्याकाळी 6लाच लाईटी लावते. आता 5 वाजलेत आणि आता उशीर पण झाला आज लादी पुसायला. तर लादी पुसून घेतली आणि नेहमीप्रमाणे गावी ज्यावेळी पाऊस येतो, वारा सुटतो, त्या नेमकी लाईट जाते आणि आताही लाईट गेले. आणि आता लादी पुसून झाली होती, म्हटलं दारूला चारायचं, तर लाईट गेली आणि अंधारातच तिला चारायला लागले. आणि ती खूप घाबरायला लागले, शाडू दिसायला लागले म्हणून अंधारात. तिला म्हटलं काय घाबरू नको, आपणच आहे, कोण नाही, म्हणून तिला चारलं. आणि खेळत खेळत तिने भात पण फिनिश केला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही नक्की करा की आजचा व्लॉग कसा वाटला. आतासाठी बाय, नंतर भेटूया.